भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम, जय श्रीराम. सर्वांनी यायचं आहे. मी नाव घेतो. प्रशांत. भारत माता की वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम, जय श्रीराम. सियावर रामचंद्र की जय. भारत माता की जय. जय श्रीराम, जय श्रीराम. सगळ्यांनी बघा, नवीन आल्यात पक्षात 20 वर्षानंतर मुंबई महापालिकेसाठी 2 ठाकरे बंधू एकत्र येत असताना आज तुम्ही मनसेला सोड चिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. काय नेमकं कारण झालं आणि पुढचं भवितव्य काय असणार आहे? खरं तर ही जी निवडणूक घेऊन घातलेली आहे ना, ही निवडणूक जी आहे ही पदाधिकारी व कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या 1 महिन्यापासून छत्रपती संभाजीनगर येथील सर्व मनसैनिक पदाधिकारी हे मोठ्या जोमाने उत्साहाने कामाला लागलेली होती की निवडणूक लागली आहे आणि आपला पक्ष आता इथं निवडणूक लढणार आहे. तर त्या अनुषंगाने जे जे पदाधिकारी कामाला लागले होते ते आम्हाला सतत विचारत होते की आपला पक्ष इथं निवडणूक लढणार का नाही लढणार. तर त्या अनुषंगाने आम्ही तसंच, कारण शेवटी आम्ही इथे शहर अध्यक्ष आहेत, खालचे पदाधिकारी आम्हाला विचारतात की निवडणूक आपण लढणार का नाही. ते विचारण्यासाठी वारंवार आम्ही वरिष्ठांशी, म्हणजे राजसाहेबांनंतरचे दुसऱ्या फळीतले जे नेते आहेत त्यांच्याशी असे मी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडनं कोणतंही अपेक्षित उत्तर आम्हाला भेटलं नाही की महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका लढेल किंवा नाही लढेल. कारण त्यांनी ह्या गोष्ट कधीच क्लिअर केली नाही. गेल्या 15 दिवसापासून आम्ही सतत त्यांच्या संपर्कात आहोत. पक्षाने इथे मेळावे घेतले, पक्षाने इथे बैठका घेतल्या, कोणकोणत्या प्रभागात कोणकोणते पदाधिकारी लढणार आहेत याची तयारी झाली. आणि खरं म्हटलं तर बाकी पक्षातल्या लोकांचे जर तुम्ही बघितले तर त्यांच्या अर्धे वार्ड वाईज प्रभाग वाईज दौरे पण झाले. पण इथं आमचा पदाधिकारी कार्यकर्ता जो तयारी करतोय संभ्रमात आहेत की आपण लढणार का नाही लढणार. अशा परिस्थितीत आम्हाला त्यांना सांगायला काही उत्तरच नाही. शेवटी आम्ही त्यांना आन्सरेबल आहे. आम्ही शहर अध्यक्ष आहे, एका जबाबदार पदावर आम्ही बसलेलो आहे, आम्ही त्यांना आन्सरेबलच आहे. पण आम्ही त्यांना सांगायचं काय? शेवटी कुठेतरी हा कठोर निर्णय आम्हाला घ्यावा लागला. नाही, आता दुसऱ्या फळीतल्या नेत्याशी तुमचा संपर्क होत नव्हता, पण याच्या संदर्भात तुम्ही पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्याशी काही डायलॉग वगैरे केलाय का? नाही, असा काही डायलॉग राजसाहेबांसोबत झालेला नाही आहे. कारण शेवटी ठाकरेंचे जे पक्ष आहेत हे शेवटी आदेशावर चालणारे पक्ष आहेत. आज तुमच्यासोबत किती कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला? माझ्यासोबत जवळपास उपशहर अध्यक्ष आहेत, विभाग अध्यक्ष आहेत, उपविभाग अध्यक्ष आहेत, काही शाखा अध्यक्ष आहेत, असे एक जिल्हा चिटणीस आहे. असे विविध पदं ज्यांच्याकडे आहेत ते सगळेजण आज सोबत आलेले आहेत. तुमच्याकडे 2 जिल्ह्याची जबाबदारी पण होती, त्यावेळेस तुमचा काही संपर्क झाला नाही का काम करत असताना? कधीच नाही. माझ्याकडे 2 जिल्ह्याची जबाबदारी जी होती ती कामगार सेना म्हणून होती. पण मी फक्त नावासाठी कामगार सेनेचा पदाधिकारी होतो. मला कोणताही पदाधिकारी नेमायची हे दिलेली नव्हती, फ्री हँड दिलेला नव्हता. नाही, आता तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलाय, तर प्रवेश करताना काही तुम्हाला पक्षाने भाजपने काही आश्वासन वगैरे दिले का? काहीच नाही. हे बघा, भाजपमध्ये जायचं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही काम करायचो. शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप यांची नाळ ही एकच आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जेव्हा आम्ही काम करायचो तेव्हाही आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच काम करायचो आणि भाजपमध्ये पण आम्ही काम करणार तर त्याच मुद्द्यावर काम करणार. दोन्ही पक्षाची नाळ ही एकच आहे, हिंदुत्वाचीच नाळ आहे. त्याच्यामुळे अटी शर्ती कोणत्याही नाही आहेत. बीजेपीने जर तुम्हाला संधी दिली तर तुम्ही संधी दिली तर अवश्य लढू. या निमित्ताने तुम्ही पक्ष कार्यकर्त्यांना तुमच्यासोबत आलेल्या किंवा मनसेतील कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार? हे बघा, आमच्यासोबत जे कार्यकर्ते जे आलेले आहेत ते अतिशय एकनिष्ठ आणि प्रामाणिक कार्यकर्ता आहे काय, आणि अतिशय समजदार कार्यकर्ता आहे. त्यांच्याही लक्षात येतंय की आता इथे जास्त दिवस थांबून काही फायदा नाही आहे. काय आहे, कोणताही राजकीय पक्ष असो त्याला निवडणुकीला समोर जावंच लागतं. जर तुम्ही पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीला समोर जाणार नाही तर ते कार्यकर्ते आपल्याकडे कशाला राहतील?